वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ, आकर्षक आणि प्रकाशमान ठेवावा. दारासमोर कचरा, तुटलेली वस्तू, बूट किंवा चप्पल ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार काही योग्य नियम देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घराची प्रत्येक खोली आणि कोपऱ्यासाठी वास्तूचे संबंधित काही नियम आहेत. त्यांचे पालन आपण करायला हवे. त्यापैकी एक मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे. अनेकदा असं दिसून येतं की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण बूट किंवा चप्पल पाहायला मिळतात. असं करणं चुकीचे आहे. जाणून घ्या वास्तूचे काही नियम. घराचं मुख्य द्वार कसं असावं? खरं तर असं म्हटलं जातं की घराच्या मुख्य दारावर देवतांचा वास असतो. तसेच देवी लक्ष्मी या ठिकाणाहून घरात आगमन करतात. ज्यामुळे घरातील मुख्य दारावर आपले बूट किंवा चप्पलचा काढू नका. अन्यथा हळूहळू आर्थिक अडचणी होण्यास सुरू होतात. यामुळे कुंडलीतील राहू खराब होऊन घरातील लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. इतकंच नाही तर घरामध्ये भांडणं होऊ लागतात. तसेच हळूहळू घर हे आजारांनी वेढले जाऊ शकते. यासाठी घराचे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ व सुंदर असायला हवे. बूट, चप्पल योग्य ठिकाणी ठेवा. आपले बूट आणि चप्पल नेहमी स्वच्छ करून शूज रॅकमध्ये ठेवा. बाहेर घालून गेलेले शूज आणि चप्पल कधीही घरात ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल. बूट आणि चप्पल दाराजवळ विखुरलेल्या पद्धतीने ठेवू नका. ते घरात अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा जे कुणालाही दिसणार नाही. वास्तूनुसार मुख्य दरवाजा संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी. मुख्य दरवाजाची दिशा अशी हवी जिथे भरपूर सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक प्रकाश घरात सहज येऊ शकेल. घरात सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ किंवा त्याच्या आसपास झाडं लावावीत. मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढल्यास देवी लक्ष्मीचे स्वागत तर होतेच, शिवाय वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या बाहेर धातूची नेमप्लेट दरवाजाच्या डाव्या बाजूला बसवणे शुभ असते. मुख्य दरवाजाजवळ फवारे, पाणवठे किंवा प्राण्याच्या मूर्ती ठेवणे टाळा, ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो. मुख्य दरवाजाच्या परिसरात काही अडथळा, कचरा ठेवू नका. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही.